हॅलो मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये शिस्त आणि योग्य नियोजनाचा अभाव असल्यामुळे अनेकदा नुकसान होते. या चुका टाळण्यासाठी आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यावर आपण बोलणार आहे. पहिला मुद्दा आहे योग्य शिक्षणावर भर द्या. म्हणजे योग्य शिक्षणावर भर देणे. अनेकांना वाटते की ऑप्शन ट्रेडिंग हा झटपट पैसे कमवण्याचा मार्ग आहे, पण ही सर्वात मोठी त्यांची चूक आहे. बेसिक शिका. आधी कॉल, पुट, स्ट्राईक प्राइस आणि एक्सपायरी या संकल्पना नीट समजून घ्या. ऑप्शन ग्रीक्स, डेल्टा, थीटा आणि व्हेगा यांचा प्रीमियमवर कसा परिणाम होतो यांचा अभ्यास करा. थीटामुळे प्रीमियमची किंमत कशी कमी होते हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. दुसरा नियम आहे रिस्क मॅनेजमेंट. ट्रेडिंगमध्ये टिकून राहण्यासाठी तुमची भांडवल, कॅपिटल वाचवणे सर्वात महत्त्वाचे आहे. टॉप लॉस अनिवार्य आहे. प्रत्येक ट्रेड घेताना तुमचा टॉप लॉस ठरलेला असावा. पुन्हा मार्केटवर येईल या आशेने टॉप लॉस न लावता बसून राहणे टाळा. पोझिशन आपल्या एकूण भांडवलाच्या केवळ 2 ते 5% पेक्षा जास्त जोखीम एका ट्रेडमध्ये घेऊ नका. सर्व पैसे एकाच ट्रेडमध्ये लावणे ही मोठी चूक होऊ शकते. तिसरा नियम म्हणजे ट्रेडिंग प्लॅन आणि शिस्त. रिवॉर्ड रेशो नेहमी 1:1 किंवा त्यापेक्षा जास्त रिवॉर्ड मिळेल असेच ट्रेड निवडा. ओव्हर ट्रेडिंग दिवसाला किती ट्रेड करायचे याचे एक नियम बनवा. उदाहरणार्थ दिवसाला 2 ते 3 ट्रेड. एकदा लॉस झाला की तो रिकवर करण्यासाठी पुन्हा ट्रेड केल्याने जास्त नुकसान होते. फोमोपासून लांब राहा. एखादी मोठी मूव्ह निघून गेली असेल तर उशिरा एंट्री घेऊ नका. मार्केट पुन्हा संधी देईल ही खात्री बाळगा. चौथा नियम स्ट्रॅटेजी आणि विश्लेषण. प्राइस ॲक्शन इंडिकेटर्सपेक्षा सपोर्ट, रेझिस्टन्स आणि चार्ट पॅटर्नवर जास्त लक्ष द्या. चौथा नियम स्ट्रॅटेजी आणि विश्लेषण. प्राइस ॲक्शन इंडिकेटर्सपेक्षा सपोर्ट, रेझिस्टन्स आणि चार्ट पॅटर्नवर लक्ष द्या. ट्रेडच्या दिशेने ट्रेड करा. ट्रेड इज युअर फ्रेंड. मार्केट जर वर जात असेल तर उगीचच रिव्हर्सल येईल म्हणून पुट विकत घेऊ नका. एक्सपायरी ट्रेडिंगमध्ये सावधगिरी. एक्सपायरीच्या दिवशी प्रीमियम झपाट्याने 0 होतो, त्यामुळे विनाकारण ओव्हरनाईट पोझिशन कॅरी फॉरवर्डने टाळा. मानसशास्त्र आणि भावनांवर नियंत्रण म्हणजे सायकोलॉजी. ट्रेडिंग जर्नल. तुम्ही केलेल्या प्रत्येक ट्रेडची नोंद ठेवा. एंट्री का घेतली, एक्झिट का केली, यामुळे तुम्हाला तुमच्या चुका स्वतःच उमजतील. भीती आणि हाव, फेअर अँड ग्रीड. नफा दिसू लागला की लगेच बाहेर पडणे आणि लॉस झाला की वाट पाहत बसणे या मानवी स्वभावावर विजय मिळवणे हीच यशस्वी ट्रेडरची ओळख आहे. मी जे सांगितलेले नियम आहेत ते सगळे नियम तुम्ही फॉलो करा. हे तुम्ही रूल्स फॉलो केले तर तुमची ट्रेडिंग जर्नी, ट्रेडिंगच्या पर्यावरणामध्ये तुम्ही टिकून राहताला आणि तुम्ही एक यशस्वी ट्रेडर बनून तुम्ही इतर ट्रेडर घडवचाला ही मी एक आशा करेन. आणि मी सुद्धा एक चांगला ट्रेडर बनण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी पण भविष्यात एक चांगला ट्रेडर होईल ही मला पूर्ण विश्वास आहे, ही मला पूर्ण आशा आहे. आपल्या या मनी बॉयज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा.